राहुरी शहरात वर्धमान ड्रेसेसमध्ये तालुक्यातील सर्व शाळा व महाविद्यालय इंग्रजी माध्यमांचे गणवेश मिळतील। तसेच रेडीमेड लहान मुलांचे किड्स वेअर, जेंट्स वेअर, होलसेल साडी व नवरदेव नवरीचा बस्ता तसेच लग्नासाठी होलसेल भावात साड्या मिळतील। ठिकाण वर्धमान ड्रेसेस, नवी पेठ, राहुरी, जिल्हा अहिल्यानगर। संपर्क 97 67 83 79 99 98 90 03 39 61। नमस्कार, सार्वमंथन न्यूज महाराष्ट्रमध्ये आपले स्वागत। पाहुयात आजची सविस्तर बातमी। गेली 5 वर्षापूर्वी राहुरी तालुक्यातील डिग्रस येथील आधार वेल फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्ष वैशाली नान्नोर यांच्यावर दाखल केलेला गुन्हा मागे घ्यावा या कारणातून घरात घुसून गोळीबार करणारा आरोपी सुनील लोखंडे हा आज मंगळवार दिनांक दुपार दरम्यान जिल्हा रुग्णालयामध्ये उपचार घेत असताना तो फरार झाला। या घटनेमुळे अहिल्यानगर जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली। तालुक्यातील डिग्रस येथील आधार वेल फाउंडेशनचे अध्यक्ष वैशाली नान्नोर यांच्या घरात घुसून नान्नोर यांच्या मुलीला बडतर्फ पोलीस अधिकारी सुनील लोखंडे याने वेठीस धरला होता। या घटनेची माहिती कळताच तत्कालीन पोलीस उपाधीक्षक संदीप मिटके, पोलीस निरीक्षक राजेंद्र इंगळे यांच्यासह जिल्ह्यातील पोलीस पथकाने घटनेच्या ठिकाणी जाऊन संबंधित आरोपी लोखंडे बरोबर पोलीस उपाधीक्षक मिटके यांनी झटापट करून त्याच्या ताब्यात असलेले 3 पिस्तूल जप्त केले होते व त्यास गजाआड केलं होतं। त्यावेळी जिल्ह्यातील तब्बल 100 ते 150 पोलीस कर्मचाऱ्यांचा फौज फाटा डिग्रसमध्ये दाखल झाला होता। यावेळी डिग्रस गावाला पोलीस छावणीचं स्वरूप आलं होतं। गेली 4 ते 5 वर्षापासून संबंधित आरोपी हा न्यायालयीन कोठडीत होता। त्याला उपचारासाठी अहिल्यानगर येथील जिल्हा रुग्णालयात दाखल केलं असता तो आज मंगळवार दिनांक 10 जून रोजी दुपार दरम्यान पोलिसांना चकवा देत पसार झाला होता। या घटनेमुळे जिल्ह्यातील सर्वच पोलीस ठाण्यांना पोलीस अधीक्षक यांनी अलर्ट करत संबंधित आरोपीला पकडण्यासाठी वेगवेगळी पथकं रवाना केली अशी माहिती पोलीस सूत्रांकडून दिली आहे। तर मात्र सध्या सामाजिक कार्यकर्ता वैशाली नान्नोर यांच्या निवासस्थानी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला। सार्वमंथन न्यूज महाराष्ट्र, राहुरी, अहिल्यानगर। सार्वमंथन न्यूज महाराष्ट्राला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा।